कृपया मैदानामध्ये कोणीही सराव करू नका, विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने. कृपया सहकार्य करा. ओझरडे संघ मित्रांनो मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्ह सामन्याचं इथं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. निगडी संघ कृपया सहकार्य करा. व्याळी संघाचे ओपनिंग 2 फलंदाज मैदानात दाखल करायचे. पंच मैदानाचा ताबा घ्या. विकी कृपया विकेटवर खेळू नका. एका बाजूला जर पाहायला गेलं तर ओझरडे संघ चांगल्या खेळाडूचा भरणा असणारा हा संघ मात्र मैदानात दाखल. त्याच विरोधात व्याळी संघ एका बाजूला असेल आकाश फरांदे, सुशांत शिंदे, तरुण सोनावणे असेल, सोमनाथ मांढरे असेल, निखिल तांगडे असेल. हे अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ओझरडे संघात. मात्र तरुण सोनावणेच्या अंगावरती जी जर्सी दिसते ती शशी 11 संघाचीच दिसते. एका बाजूला जर पाहायला गेलं तर शुभम पार्टे असेल, सचिन उद्या नक्कीच शशी 11 संघ खेळताना आपल्याला दिसेल. चला पंच सामना चालू करायचा, सहकार्य करा. 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. या अगोदर झालेला सामना मेनवली वर्सेस ओझरडे याच्यामध्ये ओझरडे संघाने विजय प्राप्त केला होता. मेनवली संघ मात्र पराजयाच्या छायेखाली होता. आता पुन्हा सामना चालू होतोय तो व्याळी वर्सेस ओझरडे. चला क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय. क्षेत्रक्षण सजवताना आपण पाहतोय तो ओझरडे संघ आकाश फरांदे सारखा अष्टपैलू खेळाडू, सुशांत शिंदे सुंदर असं आयकॉन कॅटेगरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील या सामन्यामध्ये. 1 धाव 11. चला व्याळी संघ फलंदाज मात्र मैदानात दाखल करायचे. सहकार्य करा, सामना लेट नका खेळू. व्याळी संघाचे ओपनिंग फलंदाज मित्रांनो मैदानात दाखल होताना आपण पाहतो. एका बाजूला जर असेल तो आदर्श असेल, दुसऱ्या बाजूला असेल तो अमित असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज तरुण सोनावणे वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झाले. तरुण सोनावणे क्षेत्रक्षणामध्ये नक्कीच चक्रव्यूह लावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सुशांत शिंदे. आलेल्या सर्व खेळाडूंचं वाई तालुक्यातील आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. चला सामना चालू करायचा आहे, सहकार्य करा. स्ट्राईकला जर पाहिलं गेलं तर आता आदर्श ताबा घेतोय का अमित पाहण्याजोगं असेल. स्ट्राईकला ऑन साइडला फलंदाज आपण पाहतोय तो आदर्श, न स्ट्राईकला असेल तो अमित, गोलंदाज असेल तरुण सोनावणे. वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. अनुश्री चषक जर पाहिलं गेलं तर पर्व क्रमांक 3. आजचा मात्र 3रा दिवस आपण पाहतो. 1 गाव 11 चालू असणारा सामना. दोन्ही संघ नामवंत संघ. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर अखंड वाई तालुका असोसिएशन तर दुसऱ्या बाजूला वाई पश्चिम असोसिएशन. पहिला चेंडू इथं मात्र सुंदर अशी डिलिव्हरी, अचूक टप्पा पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू, एक निर्धाव चेंडू. सामन्याला मात्र इथं सुरुवात झालेली आपण पाहतोय.
सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय राजू शिर्के यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शिर्याला जाऊन चेंडू आदळला. इथं मात्र सलग 2 चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेची ओव्हर जर मित्रांनो जर पाहिली तर ती असते फटकवायची, तोडवायची. मात्र इथं नक्की चांगली गोलंदाजी करतोय तो तरुण सोनवणे ओझरडे संघासाठी. चेंडू खेळून काढला. सुंदर असा मारलेला फटका स्टड्राईव्हच्या दिशेने खाली गोलंदाजच्या डोक्याच्या वरून गेलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र केले सुशांत शिंदे या क्षेत्ररक्षकाने. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलकावरती मित्रांनो धावफलक जातोय तो 1च्या घरात. आहा काय चेंडू होता मित्रांनो. इथं सुंदर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. इष्टीवर जाऊन चेंडू आदळला. मोठा विकेट, मोठा हादरा, मोठा धक्का अमितच्या माध्यमातून आपल्याला यावेळी संघाला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी. पहिली ओव्हर ॲनालिसिस जर करायची बोलली तर पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, दुसरा चेंडू देखील निर्धाव. तिसऱ्या चेंडूला मात्र आदर्शने 1 धावेचा स्ट्रोक खेळून काढला स्टेट माध्यमातून. सुशांत शिंदे नावाचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. ऑन स्ट्राईकला मात्र गेला तो अमित. पहिला चेंडू यष्टीवर जाऊन आदळला. येणारा फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय वंदन नवले. हा खेळाडू मात्र यावेळी संघाकडून वन डाऊन खेळाडू म्हणून मैदानात दाखल झालेला पाहतोय. धावसंख्या मित्रांनो 1 विकेट 1 धाव. एक आकडा जर बोलायचं बोललं तर भारतीय क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी 1 क्रमांकाची जर्सी गाजवली तर तो KL राहुल याच्या जर्सीचा क्रमांक 1. धावसंख्या यावेळी संघाची 1. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय तरुण सोनवणे यांच्या माध्यमातून, कारण की फलंदाज येणार आहे तो लेफ्ट हँड बॅट्समन वंदन. अचूक टप्पा बॅकवर्ड रिजनला गेलेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेची ओव्हर मित्रांनो. एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळाला यावेळी संघाच्या माध्यमातून. तरुण सोनवणे सुंदर गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू घेऊन सज्ज. पुन्हा एकदा अचूक टप्पा. 1 धाव आणि 1 मोठा विकेट. मोठा मासा आपल्याला गळाला पाहायला मिळाला. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 बाद 1. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तरुण सोनवणे या खेळाडूच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. येणारा गोलंदाज नक्कीच वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत ते नितीन कदम वाई पोलीस स्टेशनचे. उंचपुरा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळेल. नितीन कदम यांनी टाकलेला चेंडू पॅव्हलियनच्या दिशेने उंच असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षक खाली तैनात. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या पोहोचते 1 बाद 5च्या घरात. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाज नितीन कदम गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू मात्र इथं स्वेर मारा पाहायला मिळाला. आखूड पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज मात्र आदर्श याने त्या चेंडूचा नक्कीच फायदा उचलला. उंच असा मारलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने पॅव्हलियनच्या दिशेने आलेला 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या 5च्या घरात. क्षेत्ररक्षण नक्की सुंदर पद्धतीने सजवलेलं पाहायला मिळतं सुशांत शिंदे या कर्णधाराच्या माध्यमातून. पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक तरुण सोनवणे मात्र सज्ज. थ्रो थोडासा लेट आला मात्र धाव पण पूर्ण. धावसंख्या जाते 6च्या घरात. दुसरी ओव्हर मात्र प्रगतीपथावरती. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळते, कारण की येणारा फलंदाज जो स्ट्राईकला खेळणार आहे ऑन साईडला खेळताना फलंदाज वंदन आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा खेळाडू. गोलंदाज मात्र उजव्या हाताने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. चालू असणारा सामना व्याळी वर्सेस ओझरडे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुंदर असा उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. मित्रांनो वंदन आहे छत्रपतींचा छावा. त्याने मारल्यात या 6 धावा. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या पोहोचते 12च्या घरामध्ये.
पुढील चेंडू सामना करेल तो वंदन. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. अपील मात्र नक्कीच पंचांच्या दिशेने केली सर्व खेळाडूंनी. पंचांचा निर्णय परत अंपायरच्या दिशेने आलेला पाहायला मिळतो. लाईव्ह स्पॉट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आपण हा निर्णय पाहतोय. नाही, नॉट आउट. सुंदर किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला आकाश फरांदे या विकेट किपरच्या माध्यमातून. झेल मात्र इथं सुटलेला आपण पाहतो. या मिळतील 2 धावा. धावफलकावरती सुंदर असं, सॉरी थोडंसं लेट झालं बोलायला. धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरामध्ये. एक मोठा मासा नक्कीच गाळायला लागलेला आपण पाहतोय तरुण सोनवण्यासारख्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र दुसऱ्या ओव्हरचे काही चेंडू शेष शिल्लक बाकी घेऊन चाललाय चेंडू गोलंदाज. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहिला. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. ओव्हर समाप्त. पंचांचा निर्णय येतोय. 2 ओव्हर समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झाली ती 1-14. नक्कीच अनुश्री राजीव शिर्के हिच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे यांनी आयोजित केलेले पर्व क्रमांक 3 भव्य अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज मात्र एक गाव 11 साठी खंडाळा तालुक्यातून गाडदरी संघ मात्र पसरणे गावामध्ये दाखल झालेला आपण पाहतोय. निखिल सोळसकर असेल या संघाचा मदार, नामवंत खेळाडू खंडाळा तालुक्यातील. त्याचं देखील या संघासमवेत आगमन झालंय. त्याचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत. येणारा गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिलं तर मित्रांनो आपण पाहतोय तरुण सोनावणे वैयक्तिक पायी 2री सांघिक 3री ओव्हर घेऊन सज्ज होतोय. पहिली ओव्हर मित्रांनो जी असते मारायची तोडायची फोडायची, ती ओव्हर मात्र तरुण सोनवण्याने सुंदर अशा चांगल्या पद्धतीने वेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळाली. एक मोठा मासा मात्र नक्कीच गळाला पकडला. कर्णधाराने पुन्हा विश्वास दाखवला आणि इथं मात्र दुसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज केलंय. स्ट्राईकला मात्र आदर्श ओपनिंगला आलेला हा खेळाडू मात्र अजूनही मैदानामध्ये खेळताना पाहतोय. तरुण घेऊन चाललाय चेंडू, सामना करतोय आदर्श. सुंदर मारलेला चेंडू. इथं मात्र किती धाव होतात पाण्याजोगा असेल आणि चेंडू 1 बाउंस सीमा रेषे बाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला मित्रांनो मिळते कलाटणी. धावसंख्या पोहोचते 1-18. भारतीय संघाचा नक्कीच अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो, उत्कृष्ट फलंदाज विराट कोहली ज्यांनी जर्सी क्रमांक 18, साऊथ आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स ज्याच्या जर्सीचा क्रमांक 18, असा 18 क्रमांक मात्र क्रिकेट विश्वामध्ये गाजवला. ती धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते व्याळी संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू सामना मात्र करेल आदर्श. काय चेंडू मारला मित्रांनो, पण हा चेंडू सलामी देतो पवेलियनला. या मिळतील 6 धावा. नवीन साळुंके. काय मित्रांनो, क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच चांगलं केलेलं पाहिलं आपण. झेल मात्र सुटला. ऑल इंडिया आयकॉन पसरणे गावासाठी खेळतो तो. कारण अंबालाचे मार्गदर्शक नाही बोलता येणार, त्यांचे ते मार्गदर्शन घेऊन तो खेळ करतात. चला सामन्याच्या दिशेने वळूया. धावसंख्या मित्रांनो 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. थोडासा बॅटिंग मध्ये प्रहार वाढवलेला पाहायला मिळतो तो आपल्याला. आदर्शच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय. वाईड धाव, अतिरिक्त धाव, स्वेअर मारा, चुकीचा मारा, पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव मिळाली. अवांतर 1 धावीनं धावसंख्या पोहोचते 25च्या घरामध्ये. पुढील चेंडू तरुण सामना करते आदर्श. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात निखिल तांगडे. नवोदित लग्न झालेला नवोदित नवरा म्हणावा लागेल. आता मात्र झेल नक्कीच टेपलाय. मोठा विकेट. दुसरा
मासा मात्र नक्कीच तरुण सोनावणेने पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली पाठवला. आता मात्र येणारा खेळाडू असेल सचिन मोहिते, उंचपुरा खेळाडू, उजव्या हाताचा हा विस्फोटक फलंदाज मित्रांनो. वाई संघाचा कर्णधार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मात्र मैदानाचा ताबा घेतोय. वाई तालुक्यामध्ये उत्कृष्ट असा ओळखला जातो अष्टपैलू खेळाडू सचिन मोहिते, तो नक्कीच आता मैदानाचा ताबा घेतो. गोलंदाज असेल तरुण सोनावणे. पहिल्या चेंडूमध्ये जर पाहिलं तर चौकार होता, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसऱ्याला मात्र स्वेअर मारा पाहायला मिळाला आणि नंतरच्या चेंडूवरती विकेट. ओव्हर ॲनालिसिसच्या संदर्भात जर सांगितलं तर तरुण सोनावणे सुंदर गोलंदाजी करतोय. इथं मात्र दुसरी ओव्हर घेऊन सज्ज झालाय. येणारा फलंदाज सचिन मोहिते ऑन स्ट्राईकला आपल्याला खेळताना दिसतोय. नॉन स्ट्राईकला मात्र असेल तो वंदन. काही चेंडू होता इथं स्लोअर पद्धतीचा चेंडू, झेल मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न होता निखिल आणि सुशांतचा. चेंडू जात आहे सीमा रेषेबाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या पोहोचते 29च्या घरात. 2 मोठे मासे नक्कीच गाळाला लागले तरुण सोनावण्याच्या. इथं मात्र दुसरी ओव्हर थोडीशी महागडी पाहायला मिळाली. आताच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत तब्बल 15 धावा आपण पाहतो या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आलेल्या. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजाचा चेअरअप करताना सर्व खेळाडू पाहतोय. आता रिव्हर्सचा फटका. रिव्हर्स आयटम बॅकवर्ड रिजनला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन स्थिर झाला, थांबला आणि इथे एकच धाव मिळेल. धावसंख्या जाते 30च्या घरात. ओव्हर मात्र तिसरी प्रगतीपथावरती आपण पाहतोय. आमचे मित्र राहुल वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आयोजन कमिटीच्या वतीनं मात्र सरांचं मनापासून स्वागत आहे. पुढील चेंडू उद्याच्या मात्र दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अष्टविनायक वॉरियर्स हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओपनचे सर्व सामने उद्या पाहायला मिळतील. याच्यामध्ये नक्कीच राहुल वाडकर सर यांचा संघ देखील आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजनला गेलेला आपण चेंडू पाहिला डिक्लेअर झोन. इथं मात्र पंचांचा इशारा, 1 धाव. ओव्हर समाप्त. पंचांचा इशारा येतोय 3 ओव्हर समाप्तीनंतर. धावसंख्या धावपालकावरती पाहतोय 2 बाद 31. आता मात्र पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूचा मित्रांनो खेळ शेष शिल्लक बाकी. येणारा गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहू सुशांत शिंदे असा दिसतोय. कर्णधार स्वतः गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 6 पद्धतीने टाकण्याची नक्कीच किमया जर कोण करतो तो सुशांत शिंदे सारखा हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्लोअर पद्धतीचा चेंडू असेल, कटर असेल, ऑफ कट असेल, लेग कट असेल, फास्ट असेल, मिडियम फास्ट असेल, चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सुशांत शिंदे हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. गेलेले सामने एक हाती मात्र नक्कीच काढण्याची किमया कोण करतो तो सुशांत शिंदे म्हणून ओळखला जातो. यष्टीरक्षक मात्र आकाश फरांदे अष्टपैलू खेळाडू हा देखील आपण पाहतोय. पण त्यास थोडीच तोड जर पाहिलं तर व्याळी संघाचा मात्र सचिन मोहिते आपल्याला आता नॉन स्ट्राईकला खेळताना दिसतोय. येणाऱ्या शेवटच्या पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. सचिन मोहितेला किती चेंडू फेस करावे लागतायत ते पाहणं नक्कीच गरजेचं आहे. एका बाजूला असेल सुशांत तर एका बाजूला असेल सचिन मोहिते. सामना मात्र शांत गतीने चालू आपण पाहतोय. व्याळी वर्सेस ओझरडे चालू असणारा सामना आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. बॅकवर्ड रिजनला हा गेलेला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. निर्धाव चेंडू वैयक्तिक पहिली सांघिक चौथीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय तो सुशांत शिंदे. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. सामना मात्र करेल लेफ्ट हँड बॅट्समन वंदन. फुल टच पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. बॅकवर्ड रिजनला गेला. क्षेत्ररक्षक तैनात तिथे 1 धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या 32च्या घरामध्ये. आता मात्र दोन्ही आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू ओपनला जर पाहायला गेलं तर सुशांत शिंदे असेल किंवा सचिन मोहिते असेल, दोन्ही खेळाडू मात्र एका संघातून प्रतिनिधित्व करताना आपण पाहतो. आज मात्र एकमेकांसमोर उभे टाकलेले दिसत आहेत. एका बाजूला गोलंदाजीच्या मार्कवरती असेल सुशांत शिंदे. गोलंदाजीमध्ये नक्कीच व्हेरिएशन करणारा गोलंदाज. क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं परिवर्तन करताना दिसतोय. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये
सचिन मोहिते फलंदाजीला सज्ज झालाय. सामना जर पाहायला गेला तर पहिल्या इनिंग मध्ये 4थी ओव्हर चालू आणि 32 धावा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजीमध्ये नक्कीच धार, त्याच तोडीस तोड पाहतोय तर फलंदाज सचिन मोहिते की सुशांत शिंदे. येणारा चेंडू ठरवेल हा चेंडू कोणासाठी. पुढील चेंडू सामना करतोय सचिन. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र टिपलाय. सुशांत शिंदे याच्या गोलंदाजीवरती सचिन मोहिते पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली. आता जर पाहायला गेलं तर काही चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी, धावसंख्या नक्कीच वाढवावी लागेल ती व्याळी संघाला. येणारे चेंडू शिल्लक असतील 9. गरजेचं आहे, पाहण्याजोगं आहे की अजून या 9 चेंडूवरती येणाऱ्या धावा किती असतील. आता मात्र जर पाहायला गेलं तर 32 धावा 3 मोठे मासे गळायला लागलेले पाहतो. येणारा फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय सोमनाथ. जरा स्पीडअप घ्या, सहकार्य करा. येणारा फलंदाज सोमनाथ मैदानाचा ताबा घेतोय. कृपया सहकार्य करा. सोमनाथ जरा पळत चालायचंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली सुशांत शिंदे याच्या माध्यमातून. पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा, दुसऱ्या चेंडूला 1 रन आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवरती मात्र इथं झेलबाद केलाय तो सचिन मोहितेला पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली पाठवला. येणारा चेंडू सामना करतोय तो सोमनाथ, उजव्या हाताचा फलंदाज. गोलंदाज सुशांत शिंदे घेऊन चाललाय चेंडू. आता मात्र इथं आखूड पद्धतीचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, निर्धाव असेल चेंडू, बॅकवर्ड रिजनला गेला. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. आता मात्र गोलंदाजीमध्ये सांगितल्याप्रमाणे चमक पाहायला मिळते ते सुशांत शिंदे याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढील चेंडू सज्ज झालाय सोमनाथ. 9 स्ट्राईकला वंदन. सुंदर असा उंच मारलेला सेम चेंडू, फलंदाज मात्र वेगळा, क्षेत्ररक्षक वेगळा. या ठिकाणी झेल टिपलाय. पुन्हा एकदा मोठा हादरा, मोठी विकेट, मोठा धक्का, मोठा दणका व्याळी संघाला सोमनाथच्या माध्यमातून. सोमनाथ मात्र पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय सुशांत शिंदे आपल्या ओझरडे संघासाठी. मित्रांनो, गावासाठी खेळताना आपण पाहतो हे 11 शिलेदार, 11 खेळाडू आज मात्र एका जीवाने ओझरडे गावासाठी लढतायत, खेळतायत. एका बाजूला जर पाहायला गेलं तर व्याळी संघ मात्र धावा करण्यासाठी झगडताना देखील पाहतोय. येणारा फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय शुभम, उजव्या हाताचा खेळाडू शुभम. आता पाहूया काय करतोय. येणारे चेंडू काही शेष शिल्लक बाकी, क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलंय. याच्या अगोदर ओझरडे वर्सेस मेनवली झालेला सामना, सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आकाश फरांदे सारख्या खेळाडूच्या माध्यमातून. यष्टीरक्षक असेल, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो आकाश फरांदे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. इथं मात्र नक्की स्लोअर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला. वेरिशियन गोलंदाजी पाहतोय ती सुशांतच्या माध्यमातून. ओव्हर समाप्त, पंचांचा इशारा येतोय. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचते 32च्या घरात. ओव्हरमध्ये 2 मोठी विकेट मात्र पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली, एकच धाव मात्र धावफलकावरती पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली मित्रांनो सुशांत शिंदे या खेळाडूंनी. येणारा गोलंदाज असेल सोमनाथ मांढरे, ओझरडे गावचा गोलंदाज. थोडासा इंजुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मात्र क्रिकेटला शांत बसून देत नाही. इथं सोमनाथ उजव्या हाताने गोलंदाजी करताना पाहतो. समोर मात्र असेल तर वंदन, ओपनिंगचा वन डाऊनला आलेला हा खेळाडू वंदन. आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा कुठतोय सोमनाथ मांढरे या गोलंदाजाला ते नक्कीच पाहण्याजोगं असेल. वैयक्तिक पहिली सांघिक शेवट 5वी ओव्हर, शेवटचे 6 चेंडू घेऊन सज्ज झालाय सोमनाथ. घेऊन चाललाय चेंडू, सामना करेल वंदन. आखूड पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र झेल नक्कीच सुटला होता, मात्र पुन्हा झेल टिपला. पुन्हा एक मोठी विकेट पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली जाते. काय गोलंदाजी करतोय ओझरडे संघाचे गोलंदाज मित्रांनो पाहण्याजोगं असेल. एका बाजूला जर पाहिलं तर स्टार्टअप जी मॅच असते, पहिली ओव्हर जी असते ती नक्कीच मॅच मध्ये रंगत आणते. ती रंगत मात्र तरुण सोनवणे या गोलंदाजाने आपल्याला आणून दिली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मित्रांनो जर धावा आल्या तर नक्कीच सामना पाहण्याजोगा असतो. इथे धावा मात्र कमी आल्या.
येणारे फलंदाज मात्र येत आहेत परतीच्या मार्गावरती परत जात आहेत. येणारा फलंदाज आता मात्र मैदानाचा ताबा घेतोय निखिल. गोलंदाज असेल सोमनाथ. क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या पद्धतीने सजवलंय ते ओझरडे संघाच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 32च्या पुढे काही सरकायला काही दिसत नाहीये पुढे. इथं मात्र निखिल तांगडे गोलंदाजाचा चेहरा वाढवताना पाहतोय. आता मात्र अचूक टप्पा या पद्धतीचा चेंडू सलग दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथं दुसरा मोठा विकेट मोठा हादरा. सोमनाथ मांढरे काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. वेळात वेळ काढून कामावरून हजेरी देऊन सातारा मधून मात्र हा खेळाडू पसरणी या ठिकाणी दाखल. सुशांत शिंदे याच्या हातामध्ये गेलेला चेंडू एका बाजूला पाहिलं तर आकाश फरांदे असेल, नितीन कदम असेल, सुशांत शिंदे असेल, निखिल तांगडे असेल, तरुण सोनवणे असेल, सोमनाथ मांढरे असेल, या खेळाडूंच्या हाताला जर पाहिलं ना मित्रांनो तर नक्कीच रबर लागल्या जात आहे. एकदा हातात का चेंडू आला तर मागे काय सरकेल चेंडू हातामध्ये जाऊन स्थिर. इथं मात्र येणारा फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय अमोल बाबू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो बाबू मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाज सोमनाथ शिंदे. हॅट्रिकचा चेंडू नक्की या चेंडूवरती हॅट्रिक मिळते का हे पाहण्याजोगं असेल. हॅट्रिकसाठी मात्र ओझरडे संघ नक्कीच प्रयत्न करताना दिसेल. बाबू उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो व्याळी संघाकडून. 6 विकेटचे पतन झालेलं पाहतोय. 6 विकेट पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली गेलेले आपण पाहतोय. सोमनाथ हॅट्रिकचा चेंडू घेऊन झालाय सज्ज निघालाय सामना करेल बाबू. इथं मात्र आता स्वेअर मारा चुकीचा मारा अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू. पंचांच्या जमिनीला समांतर धाव मिळाली. अवांतर धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 3-3 33च्या घरामध्ये धावसंख्या आता मात्र पोहोचली. बॅटनी काय धाव आली नाही मात्र स्वेअर मारा चुकीच्या माराच्या माध्यमातून धावसंख्या हल्ली. पुढील चेंडू हॅट्रिक चेंडू फुलटास पद्धतीचा चेंडू. इथं मात्र नक्कीच सन्मान दिला. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघालाय. कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक तैनात. या 2 धावा पूर्ण. तिसरी घेण्याचा प्रयत्न रोखलंय बाबूने. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या पोहोचते ती 35च्या घरात. 6 विकेटचं मित्रांनो पतन पाहतोय. सोमनाथचा हॅट्रिकचा चेंडू इथं मात्र सन्मान दिला बाबूने. ऑनस्ट्राईकच्या दिशेने खेळून काढला. मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत गेला चेंडू. पुढील चेंडू सज्ज सोमनाथ घेऊन चाललाय. सामना करेल तो बाबू. आता मात्र नक्कीच अचूक टप्पा बॅकवर्ड रिझनला गेला. स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. फलंदाज पूर्णपणे बीड झाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्या मात्र 35. गोलंदाजीत नक्कीच ओझरडे संघाने चमक दाखवली. त्याचप्रमाणे फलंदाजीत देखील फलंदाज त्याच पद्धतीने आहेत. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथं मात्र नक्कीच एसटीचे पहिल्या इनिंग मधील काही चेंडू शेष शिल्लक बाकी. मात्र व्याळी संघाचे फलंदाज असा कोणता फलंदाज नाही की तो मैदानावरती तग धरून थांबलेला आहे. येणारा फलंदाजाचं नाव सचिन. शेवटचा चेंडू आपण पाहतोय पहिल्या इनिंग मधील. धावा मात्र धावफलकावरती 7-35 पाहतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. एका बाजूने जर पाहिलं तर तरुण सोनवणेने 2 गोल ओव्हर टाकल्या. आता मात्र इथं स्वेअर मारा चुकीचा मारा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन स्थिर झाला. अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू. धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या 2 धावांनी पुढे. 2च्या घरात पुढे. धावसंख्या पोहोचते मित्रांनो 37च्या घरात. यानंतरचा होणारा बिग बॅटल निगडी वर्सेस गाडदरे. दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार असेल की आपण टॉस कबच्या मंचावरती यायचंय. स्लोअर पद्धतीचा चेंडू कार्पेट स्ट्रोक लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. इथं मात्र मैदानाला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण सुंदर असं. या मिळतील 2 धावा. तिसरी घेण्याचा प्रयत्न पण रोखले. या 2 धावेसोबत धावसंख्या पोहोचते 39च्या घरात. धावसंख्या ओझरडे संघाला विजयासाठी असेल 30 चेंडू 40 धावांचं समीकरण. मित्रांनो यानंतरचा टॉस कबच्या मंचावरती टॉस घेतला जातोय. गाडदरे 11 वर्सेस निगडी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार असेल. टॉस कबच्या मंचावरती आपण यायचंय.
चला टीम रॉकस्टार घारदडे या टीमला आम्ही या ठिकाणी कॉलिंग देतोय. या आपण टॉससाठी जाऊया आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल ती टीम निगडी. दोन्ही टीम्सच्या संघनायकांना हा आवर्जून आम्ही कॉल दिलाय. दक्षता घ्या. दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येतील आणि तिथे आपण करणार आहोत या अनुश्री चषकाचा आणखी एक हाय व्होल्टेज टॉस. या दोन्ही टीमच्या संघनायकांना हा कॉल आहे. विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये येऊया आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा केला जाईल तो टॉस. थँक्यू सो मच. यानंतरचा बिग बॅटल, बिग मुकाबला, बिग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निगडी वर्सेस घारदरे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस कबड्डीच्या मंचावरती यायचंय. गौरव महांगडे यांच्या हस्ते मात्र इथं पुढील सामन्याचा टॉस घेतला जातोय. सामना चालू होतोय मित्रांनो. विजयासाठी असेल 30 चेंडू, 40 धावांचं लक्ष. चेंडू द्यायचा आहे. कुमारी अनुश्री राजू शिर्के याच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे आयोजित तिसरा दिवस जो आपण पाहतोय क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटची पंढरी म्हणून ज्यांना ओळखलं जात वैकुंठ भूमी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बावधन संघाचे सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं आमचे मित्र माननीय निलेश मानेसर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल सर्व संघांना, टॉस जो संघ जिंकेल त्यांना पॅव्हेलियन ए मध्ये स्थानपन्न व्हायचं. यानंतर पराजित टॉस असेल तो संघ पॅव्हेलियन क्रमांक बी मध्ये जाईल. सामना चालू होतो. गोलंदाजीच्या मार्कवरती निघतोय सचिन मोहिते. सुशांत शिंदे याला हा टाकलेला चेंडू. इथं मात्र चेंडू काही समजला नाही. बॅकवर्ड रिजनला गेला. क्षेत्ररक्षक मात्र आदर्श त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. समीकरण जर पाहायला गेलं तर वाई एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं सचिन मोहिते पश्चिम भागचा खेळाडू. इथं मात्र व्याळी संघ एक गाव 11 साठी खेळताना दिसतोय. स्वतःच्या गावासाठी खेळताना दिसतोय. काय चेंडू होता मित्रांनो. स्टेट ड्राईव्हचा फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. धावसंख्या कलाटणी. धावसंख्या 1 च्या घरात जाऊन स्थिर होते. पुढील चेंडू सामना करेल आकाश फरांदे अष्टपैलू खेळाडू. काय चेंडू खेळून काढला. इथं मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धाव मिळत आहेत. किती रे. एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 2 च्या घरात. स्वयंसेवक मित्रांनो सहकार्य करा. चेंडू मात्र जमा करायचा आहे.
नवीन चेंडू पंचांचा पुकार येतो. नवीन चेंडू थांबायचंय. सापडलाय चेंडू. मित्रांनो दोन्ही जर खेळाडूंची तुलना करायची बोलली तर तोडीस तोड फलंदाज मात्र मैदानात आहेत, पण त्या फलंदाजांना तोडीस तोड देखील गोलंदाज मैदानात उभा आहे. सचिन मोहिते वाई एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, आज मात्र आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व करतोय. कॅप्टनशिप मात्र सचिन मोहिते. काय चेंडू होता इथं. आखूड पद्धतीचा चेंडू पॅव्हलियनला दिली सलामी. या मिळतील 6 धावा. धाव संख्येत वाढ. धाव संख्या जाते 8च्या घरात. विजयासाठी मात्र उजवडे संघाला व्याळी संघाने 40 धावांचं मापक लक्ष्य समोर ठेवलं होतं. यातील मात्र 8 धावांचा पाठलाग नक्कीच पूर्ण केलाय. भारतीय संघाचा माजी खेळाडू अष्टपैलू खेळाडू ज्यांना ओळखलं जातं महेंद्रसिंग धोनी यांनी रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूला सर म्हणून पदवी दिली. त्यांनी जर्सी क्रमांक 8 मात्र क्रिकेट विश्वामध्ये गाजवला. काय चेंडू होता. आत्ताचा मात्र फटका जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या पोहोचते 14च्या घरात. पहिली ओव्हर मित्रांनो जी तोडायची फोडायची होती. पहिला चेंडू निर्धाव आला. दुसऱ्या चेंडूला सन्मान दिला सुशांत शिंदे सारख्या खेळाडूने. 1 धाव करून स्ट्राईकला येऊन थांबला. नंतर मात्र दुसरा मात्र विस्फोटक फलंदाज स्ट्राईकला आला. उद्या जर पाहतो तर अष्टविनायक वॉरियर संघाचा हा कर्णधार WPL मध्ये ज्याने प्रतिनिधित्व केलं आकाश परांदे आज मात्र ओझरडे संघासाठी खेळतोय. इथं मात्र आता चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. कार्पेट स्ट्रोक लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. आता मात्र सुशांत शिंदे स्ट्राईक वरती स्थिर झालता, पण आता ओव्हर समाप्त. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ओव्हर समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. काय षटकार होता मगाचा. साईड कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही हा षटकार पाहतोय. सुंदर फटका पाहिला आपण आकाश फरांदे सारख्या खेळाडूच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव काढून स्ट्राईक मात्र स्वतःच्या जवळ ठेवली. येणारा गोलंदाज वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन सज्ज झाला. उंचपुरा अष्टपैलू खेळाडू अमित तरुण सोनवणे या गोलंदाजाने अमितला मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये फसवलं, चकवलं. बॅटची कड्या घेऊन यष्टीवरती जाऊन चेंडू स्थिर झाला, आदळला. अमितच्या विकेटचं पतन झालं. धावसंख्या रोखली. आता मात्र गोलंदाजीत अमित काय करतोय पाहण्याजोगं असेल. उजव्या हाताचा हा विस्फोटक गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. व्याळी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो अमित घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल आकाश. काय सन्मान दिला. चेंडू लेग साईडच्या दिशेने जातोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता हा. इथं मात्र या 4 धावा. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 19च्या घरात. यानंतरचा होणारा सामना घाटदरे वर्सेस निगडी. घाटदरे संघ याने टॉस जिंकलेला आपण पाहिला. यानंतर मात्र ताबडतोब सामना चालू करायचा आहे. अमितचा पहिला चेंडू सन्मान नक्कीच दिला 4 धावांनी. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते ती 19च्या घरात. टार्गेट मात्र 40 धावांचं. उर्वरित धावांचा पाठलाग करण्यासाठी सुशांत आणि आकाश सज्ज. पुन्हा एकदा चेंडू उंच असा मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर. गोलंदाज तोच, फलंदाज तोच, सामना तोच, क्षेत्ररक्षणाची जागा तीच. मात्र पहिल्या चेंडूला चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये आपण पडलेला पाहिला. आताचा मात्र चेंडू सीमा रेषेबाहेर पडलेला पाहतोय. सलग 2 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 25च्या घरात. आता मात्र 15 धावांचं लक्ष शिल्लक. चेंडू जातोय पुन्हा आता ऑन साईडच्या दिशेनं सीमा रेषे बाहेर. कार्पेटला गुदगुल्या करत 1-2 बाउन्स करत चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. आकाश परांदे हा विस्फोटक फलंदाज आहे. त्याला कोणी नाही मीच ओळखू शकतो, कारण की होत्याचं नव्हतं जर कोणी केलं असेल माझं स्वतःचं तर ते आकाश फरांदेने केलं. इथं मात्र आता अमितची वेळ दिसून येते. 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आकाश फरांदे खूप सुंदर असा खेळाडू आपण खेळताना पाहतोय ओझरडे संघाकडून. पुन्हा एकदा उंच असा मारलेला लेग साईडच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र थांबवलं आता अमितने आकाशला. आता दादा
म्हणजे सुशांत शिंदेला स्ट्राईक दिली. पाहूया आता सुशांत शिंदे नक्की काय करतोय. सुशांत शिंदेच्या जर्सीचा क्रम येलो आपण कलर पाहतोय. ऑस्ट्रेलिया संघाचा फॅन काय चेंडू होता इथं मात्र आता उंच समरलेला चेंडू जात सीमा रेषे बाहेर. या मैत्री 6 धावा. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या पोचते ती 36च्या घरात. तब्बल 21 धावा या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. जर ह्या चेंडूवरती 4 धावा लागल्या तर सामना ओझरडे संघ विजयी. आणि हा चेंडूला सलामी दिली पवेलियनने. यामध्ये 6 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या ओझरडे संघ हा विजयी झालेला आपण पाहतोय. विजयी संघाचे अभिनंदन. पराजित संघाचे आभार. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी मनापासून शुभेच्छा. गारदरे संघ आपला निर्णय काढवायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला असेल तर आपण क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवायचंय. 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं मित्रांनो वाडी वर्सेस ओझरडे हा चालू असणारा सामना पूर्ण केला.